आता ना लक्ष देऊन ऐका, तुम्हाला तुमच्या जीवनातल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळतील. आपण माणूस झालो बरोबर, सगळ्यात आधी एकदम एकदम असं डोक्यामध्ये ना मरेपर्यंत लक्षात ठेवायची अशी गोष्ट लक्षात ठेवा, ही तुम्हाला बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळतील. करायचं सुरू? सांगू? ओके. आपली पृथ्वी जेव्हा बनली 460 कोटी वर्षापूर्वी बनली. ओके. आणि आतापर्यंत 2024 मध्ये आहोत, आता 25 सुरू होईल आपलं, राईट? किती? 460 कोटी वर्ष झालेत. या 460 कोटी वर्षाला आपण काय केलेलं आहे? 4 इऑन मध्ये डिवाइड केलेलं आहे. किती इऑन? 4 इऑन. वर्ष ऐकले तुम्ही? पिरियड, इपॉक, एरा, ब्रिटिश एरा, इंडिपेंडन्स एरा, ऐकले की नाही? एरा म्हणजे काळ. एरापेक्षा पण मोठं असतं इऑन. आतापर्यंत किती इऑन झालेत? 4. तर सगळ्यात पहिला इऑन होता हेडिन इऑन. काय होता? हेडिन. ग्रीक देवता हेडिस याच्यावरून ते नाव पडलं, नरकाचा देवता. तर पृथ्वी कशी होती त्यावेळेस? नरक लाईक. 460 कोटी वर्षापूर्वी सूर्य वेगळा झाला, हे ग्रह आले. तर सूर्यापासून ग्रह म्हणजे जळतेत ना ते. बुध एकदम जवळ, त्याच्यानंतर व्हीनस, शुक्र, मग आपली पृथ्वी आणि मग बाकीचे स्टार्स. तर आपल्या पृथ्वीसारखे बरेचसे आणखी प्लॅनेट्स होते. बाकी प्लॅनेट सारखे आपल्या पृथ्वीच्या आजूबाजूला पण बरेचसे प्लॅनेट्स होते, एकमेकांना आदळत होते. एकमेकांना आदळत होते. ऍस्ट्रॉइड असे विखुरलेले होते. आज ऍस्ट्रॉइडचा एक पट्टा तयार झाला लाईनमध्ये, शिस्तीमध्ये. शाळेमध्ये गेले गेले आपण काय होतो? कुठे पण उभा राहा, काय सर आले चला जे लाईन मध्ये या, तर सगळी आपण लाईन मध्ये येतो की नाही? तर सर म्हणजे सूर्य. सूर्य जेव्हा तयार झाला, अरे सूर्यानं बघितले की अरे सगळे विस्कटलेले, चला 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 लाईन मध्ये. लाईन म्हणजे ती ऑर्डर म्हणजे ग्रॅव्हिटी. बरोबर प्लॅनेट फॉर्म झाले, ऍस्ट्रॉइड बेल्ट, पुन्हा आउटर प्लॅनेट ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून, प्लुटो आणि मग क्युपर बेल्ट. बनलं की नाही हे? तर जेव्हा ही पृथ्वी बनत होती, त्या 460 कोटी वर्ष चालू होते, तेव्हा थिया येऊन आदळला आपल्या पृथ्वीला. मार्स, मंगळ ग्रह जेवढा आहे तेवढाच थिया नावाचा ग्रह होता. आता पृथ्वी मोठी होती तर ग्रॅव्हिटी कुणाची जास्त? पृथ्वीची. पृथ्वीनं कुणाला खेचलं? थियाला. थिया आला, मिक्स झाला आणि उडाला वापस थोडस त्याचा. म्हणजे 100 ग्राम जर आला असेल तो 50 ग्राम आपल्याकडे आणि 50 ग्राम बाहेर उडाला. असं समजा की लावा तुमच्या हातात, तुमच्या हातामध्ये काहीतरी ग्लव्स घातलेत तुम्ही आणि चेंडू आहेत लावाचे एकदम सेमी मोल्टन. तर तुम्ही 2 चेंडू दुसरा असा मिक्स केला तर काही शिंतोडे बाहेर उडतील की नाही? का ह्याच्यामध्ये मिक्स होईल? एक्झॅक्ट तसंच झालं. थिया पृथ्वीवरती आदळला, काही बाहेर उडाला. तर बाहेर उडाला तो बनला, कालांतराने थंड झाला तो चंद्र बनला. आणि आपल्या पृथ्वी अजून जाड झाली, आणखी मोठी झाली. तर चंद्र इथे आला, पृथ्वी इथे. चंद्रामध्ये पण ग्रॅव्हिटी आहे की नाही? तो पण पृथ्वीचं अख्खं 70% पाणी हलवतो ना तो, भरती ओहोटी चंद्रामध्ये ताकद. तर पृथ्वी इथे, चंद्र आले की पृथ्वी अशी झुकली. पृथ्वी काय झाली? झुकली. कुणा? सूर्याकडे 23.5. कुणामुळे झुकली? चंद्रामुळे. आता चंद्र जर काढला तर पृथ्वी आता हे जर पृथ्वी आहे 23.5 झुकली की नाही? अशी चंद्र आहे म्हणून चंद्र काढला तर ती 80 डिग्री झुकेल. एवढी ताकद आहे चंद्रामध्ये. चंद्र बनला, पृथ्वी बनली. पहिले 60 करोड वर्ष पृथ्वी फक्त उकळत होती, लावा होता पृथ्वीवरती, नो लाईफ, नथिंग. आणि त्याला हेडिन, मग अशी म्हणले ना, हेडिन काळ म्हणतात 60 कोटी वर्षाचा. त्या हेडियन नंतर 150 करोड वर्षाचा टाइम येतो, दॅट इज आर्कियन इऑन. तर त्या 150 करोड वर्षामध्ये पृथ्वी सॉलिड झाली. पृथ्वीवरती पाणी आलं, जमीन दिसत नव्हती, फक्त पाणीच होतं पृथ्वीवरती. त्याच्या खाली प्लेट्स होत्या. तर त्या 150 करोड वर्षामध्ये पृथ्वीवरती हळूहळू लाईफ येऊ लागली. आपण म्हणतो ना सिंगल स्पेसीज. आता तुम्ही जर गुगलला टाकलं स्ट्रॅम्टोलाइट, काय टाकणार तुम्ही? स्ट्रॅम्टोलाइट, जे ऑस्ट्रेलियामध्ये समुद्र किनाऱ्याच्या बाजूला मिळतात. ती एकमेव गोष्ट आहे जी 300 करोड वर्षापूर्वीचे, विश्वास बसतोय? स्ट्रॅम्टोलाइट्स तेव्हा फॉर्म झालेले आहेत ते. मग सिंगल स्पेसीज आल्या, 2 इऑन झाले की नाही? आणि 2 इऑन मध्ये किती? 210 करोड वर्ष गेले. पृथ्वीला बनून किती वर्ष झालं? 460 करोड वर्ष. आपल्याला माणूस बनून किती वर्ष झालं? रफली 14-15 लाख वर्ष झालेत. 14-15 लाख. 1 करोडचे किती आहेत? नथिंग. 10 कोटीचे नथिंग. 100 कोटीचे काहीच नाही. तर 210 करोड वर्ष पृथ्वी अशीच होती, बिना लाईफची. मग तिसरा कालखंड येतो, दॅट इज प्रोटेरोझोइक. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लाईफ येते, पण कसली लाईफ? समुद्रामधली लाईफ. आताचे कोळंबी वगैरे तुम्ही बघतायत ना, त्याचे मोठे मोठे आकार, एकदम आपल्या हॉल एवढा या साईजचे होते हे सगळे. समुद्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिनेशन इव्हेंट्स होतात, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन येतो.
जीव पण तसेच मोठे मोठे होतात त्याच्यामुळे. मग आपण होतो का इथपर्यंत? मग प्रोटेरोझोईक मध्ये फक्त पाण्यामध्ये लाईफ होती. तो संपता संपता जमिनीवरती पाय पडू लागले प्राण्यांचे. जर तुम्ही जो सरड्या बघताय की नाही, तर त्याला खूप मोठं बनवा, किंवा घोरपड माहितीये, बस घोरपडला एक्स्ट्रा लार्ज बनवा, खूप मोठं बनवा. तर तो त्या टाईपचा पहिला प्राणी होता, त्याने जमिनीवरती पाय ठेवले होते सिल्युरियन पिरियड मध्ये. मग प्रोटेरोझोईक संपल्यानंतर येतो फनेरोझोईक, ज्याच्यामध्ये सध्या आपण आहेत. कशामध्ये? फनेरोझोईक. झोईक म्हणजे जीवन, फनेरो म्हणजे दिसणारं. जुने शब्द आहेत ना हे. फनेरोझोईक दिसणारं जीवन, जमिनीवरती आलं जीवन. खूप झाडं आले, प्राणी आले, वाढत गेले. मग करोडो वर्षांमध्ये पृथ्वीवरती राज्य होतं रेप्टाईल्सचं. रेप्टाईल्स, साप, सरपटणारे. रेप्टाईल्स मध्ये डायनासोर्स आले सगळे. हे सगळे त्याच्यामध्ये होते. घनदाट जंगल होते. आणि राजा कोण होता? डायनासोर्स, टीरेक्स वगैरे सारखे. हर्बीवरच होते, खूप मोठे होते आकारानं, पण ते राजा नव्हते. राजा होता टीरेक्स. तो होता त्यावेळेस सगळ्यात अपेक्स लेवलला. तो खायचा सगळ्यांना. सगळीकडे जिकडे तिकडे, म्हणजे पृथ्वीवरती जिकडे तिकडे काय होतं? रेप्टाईल्स होते. मग हळूहळू इव्होल्युशन, आता करोड वर्ष चाललंय, इव्होल्युशन चालू आहे. जी आपली जमीन होती ती वेगवेगळी इकडे तिकडे जाते. त्यावेळेस रोडिना नावाचा कॉन्टिनेंट बनला होता. काय? रोडिना. मग त्याचे तुकडे झाले. मग पुन्हा वापस जमीन एकत्र येते, पॅन्जिया. मग जी पृथ्वी होती एकीकडे जमीन आणि बाकी सगळं पाणी होतं. तर पॅन्जिया आणि पॅन्थेलासा खूप वेळेस आलेला हा सुद्धा क्वेश्चन. पॅन्जिया म्हणजे मोठा जमिनीचा तुकडा, आणि पॅन्थेलासा एकच समुद्र. आज आपण पॅसिफिक, अटलांटिक, इंडियन ओशन, तेव्हा एकच ओशन कोणतं? पॅन्थेलासा. आणि एकच जमीन होती पॅन्जिया, पूर्ण जमीन. आता तुम्ही आफ्रिकेला घेतलं, साऊथ अमेरिकेला घेतलं, ते एकमेकांमध्ये चिटकतात, जिक्सॉ पझल सारखे. भारत पण चिटकतो. म्हणजे जर आपल्या पृथ्वीवरती जेवढ्या जमीन आहेत त्या सगळ्यांना जर आपण एकत्र आणलं तर काय होतं? एक जमीन तयार होते. जिक्सॉ पझल खेळ असताल ना तुम्ही, तुकडे तुकडे जोडायचे एकमेकांना, तर तसे आहेत आपल्या पृथ्वीच्या ह्या जमिनी. आधी एकच जमीन होती. मग क्रेटाशियस पिरियडमध्ये, क्रेटाशियस जुरासिक नंतर क्रेटाशियस होतं. क्रेटाशियस मध्ये आता मूवीचं नाव जुरासिक आहे म्हणून आपल्याला वाटतं की जुरासिक एरामध्ये डायनोसॉर सगळ्यात जास्त होते, तर नाही, क्रेटाशियस मध्ये सगळ्यात जास्त होते. त्याच्यानंतरच्या टाइममध्ये एकदम अपेक्स लेवलला खूपच जास्त होते. मग क्रेटाशियस नंतर त्यांची हळूहळू उतरती कळा लागते, कारण पृथ्वीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्हॉल्कॅनिक इरप्शन होतं. पॅन्जिया ब्रेक होतो, नाही का? लॉरेशिया, गोंडवानामधून भारत पण ब्रेक होतो. आपलं डेक्कन प्लॅट्यू, आपण गेलो होतो फिरायला, किती मोठे मोठे पर्वत आहेत. आपण एवढूशे आहेत की नाही त्याच्यासमोर? आपण दगड उचलून आणले तिथले, तर ते कधी आलेले ते? ह्या वेळेस करोड वर्षापूर्वी व्होल्कॅनिक इरप्शन झालं, मोठे मोठे डोंगर बनले. आपण केवढे कळालं ना आता त्याच्यामध्ये. पृथ्वीसाठी काय आहे का ते? केलं की बनलं मोठं एक. तर तो पॅन्जिया ब्रेक झाला पूर्ण, तेव्हा मग हे डेक्कन प्लॅट्यू सुद्धा बनायला तयार झालं होतं, जे गोंडवाना लँडमध्ये. आपण गोंडवानाचा भाग होतो. आपण गोंडवानापासून ब्रेक झालो, भारतभूमी ब्रेक झाली आणि वरच्या दिशेने येऊ लागली. म्हणजे सध्या युरेशियन प्लेटमध्ये जे आपण घुसतोय ते त्याचं उदाहरण आहे. तर त्या काळामध्ये हे डेक्कन प्लॅट्यू बनला होता. मग आज आपण बघतो की खूप साऱ्या प्लेट्स आहेत वेगवेगळ्या, त्याला आपण कॉन्टिनेंट म्हणतो. आणि खूप सारे समुद्र पण बनलेत, कारण की आपण विभागलं ना की हे पाणी पॅसिफिकचं, हे अटलांटिकचं, हे इंडियनचं, आर्क्टिकचं, आर्क्टिक अंटार्क्टिक, है ना? सो मग जेव्हा डायनासोर्स गेले, हळूहळू मॅमल्स येत होते. मॅमल्स म्हणजे काय? स्तनधारी, ज्यांना स्तन असतं आणि जे जन्म देतात, अंडे नाही, लेकरांना जन्म देतात, त्यांना आपण काय म्हणतो? सस्तन प्राणी, स्तनधारी किंवा मॅमल्स म्हणतो. मॅमल्स आले होते. आणि मॅमल्स मध्ये त्यावेळेस बुद्धिमान कोण होतं? तर माकड, चिंपांझी वगैरे, आपले पूर्वज. आपल्या थोडासा नकाशा बदलला तर आपण त्यांच्यासारखेच आहेत की नाही? बघितलं ना आपण आपले पूर्वज, है ना? आहेत ना? येतात, अटॅक करतात, खाऊ घेतात, कळतं ना त्यांना बऱ्याचशा गोष्टी. काम झालं की फेकून देतात अंगावर कचरा, आपल्यासारखेच लगभग. झालं असं, जेव्हा हे डायनासोर्स होते आणि जेव्हा व्होल्कॅनिक इरप्शन झालं, 75% लाईफ व्हॅनिश्ड, 75% लाईफ गेली. याच्या आधी सुद्धा असंच झालं होतं. कधी? पर्मियन मध्ये. कोणता? मी तुम्हाला मगाशी म्हणलं प्रोटेरोझोईक काल समुद्रामध्ये लाईफ आली, तेव्हा 95% लाईफ गेली होती. आता किती गेली? 75%. डायनासोरच्या वेळेस जेव्हा एक्सटिंक्शन झालं तेव्हा किती लाईफ गेली आहे? 75%. आणि डायनासोर्स मध्ये जमिनीवर चालणारे पण होते, कार्निवरस पण होते, हार्बिवरस पण होते, उडणारे पण होते, वेगवेगळ्या आकाराचे. जुरासिक पार्क मध्ये तर बघितले असतील ना, ते सगळे होते. जेवढे तुम्हाला दिसतात ना सगळे डायनासोर्स होते. तर व्होल्कॅनिक इरप्शन झालं, जंगल जळाले सगळे, कारण की सगळे कोण खात होते?
हे ज्यांना जंगलातलं जे मटेरियल खातायत त्यांना बाकीचे खात होते. आता जंगल राहिले का, मग कसं होणार? 75% तर गेले, बाकी उरलेले बाकीचे होते. मग त्यांनी काय केलं? अडॉप्शन केलं. डार्विनचा सिद्धांत काय आहे? इव्होल्युशन, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, है ना. जो शक्तिशाली आहे तोच टिकतो. मग ह्या स्पेसिस शक्तिशालीच होत्या, मॅमल्स पण होते, ते पण आपण पण शक्तिशाली आहोत. आपली स्पेसिस पण, आपण कुठे पण राहू शकतो. 20-21 दिवस लागतात आपल्याला अडॉप्ट करायला. सो जेव्हा जंगल जळाले तेव्हा आपले पूर्वज माकडं होते, डायनोसॉर्स वगैरे गेले, सगळे नष्ट झाले ते. तर माकडं जे आधी झाडावरती जायचे नाही का, इकडून तिकडे इकडून तिकडून इकडे, त्याच्यामुळे त्यांची शिकार होत नव्हती. आता झाडं आहेत का आपल्याला? असं समजा की आपणच सगळे आहेत, आपणच आपले पूर्वज म्हणजे आपणच आहोत, त्यावेळेस आहोत. आता आपल्याला झाडं राहिलेत का? कुणी जर आपली शिकार करायला येते, मग कुणी पण असो, आपण इकडून तिकडे जायचो आणि स्वतःला वाचवायचो, बरोबर की नाही? आता जे राज्य करणारे होते ते तर संपले, डायनासोर्स. बाकी खूप सारे प्राणी आता मॅमल्स मध्ये सगळेच आले ना, हळूहळू इव्हॉल्व्ह होणारे, आणि ते आपली शिकार करतायत. मग आपल्याला आपल्या शरीरामध्ये बदल करावा लागेल की नाही? आता आपले जे हात आहेत, माझा हात, आता माझीच ब्लड लाईन मागे जायचं ठरवलं, खूप मागे एकदम, तर असे हात असतील का? असा चेहरा असेल का? चष्मा असेल का? कसा असेल? एकदम शेपटी वगैरे, है ना. हात वेगळे, पंजे, चेहरा वेगळा असेल, डोळे छोटे, मध्ये गेलेले, ते पूर्वज. मग आपण आपल्या बॉडीमध्ये काय करू लागलो? अडॉप्शन आणू लागलो, बदल करू लागलो. कारण की आता आपल्याला मैदानामध्ये पळायचं आहे, आपल्याला काय लागतील? पाय लागतील, ग्रीप पाहिजे. आपल्याला शिकार करता येत ना, आपल्याला एक तर आपल्याला शिकार करायची आणि आपल्याला वाचवायचंय, पण त्यासाठी आपल्याला दगड फेकून तरी मारता आला पाहिजे, किंवा लाकडांचे अवजार हत्यार बनवता आले पाहिजे. म्हणून आपण काय करू लागलो? हळूहळू आपले हातपाय तसे बनवू लागलो, याचा विकास जास्त करू लागलो. कारण की आपल्या टॅक्टिक्स शिकायच्या होत्या, वाचायचंय ना आपल्याला, आणि आपल्याला बोलता येते ना. त्यावेळेस आपण काय डायरेक्ट असं बोलणार? असंच काहीतरी असेल ना चालू आपलं. लँग्वेजेस हळूहळू हे नंतर येऊ लागल्या, कळालं ना. मग आपण आपले अडॉप्शन केले. डायनासोर्स आकारानं मोठे होते, खूप मोठे. आता खायला त्यांना तेवढं आहे का? जो कार्निवरस आहे त्याला खायला पण तेवढं नाही, आणि जो हार्बिवरस आहे त्याला खायला तेवढं नाही, कारण जंगल गेले. तर त्यांनी काय अडॉप्शन केलं? त्यांनी त्यांच्या साईज छोट्या केल्या, त्यांनी त्यांचा आकार छोटा केला. तुम्हाला आज बाहेर बसणारी एक छोटी चिमणी जरी दिसली, ती कुणाची वंशज आहे? डायनासोर्स. कावळा कोणाचा वंशज आहे? कोणापासून बनलाय कावळा? डायनासोर. घार, गिधाड, जेवढे उडणारे पक्षी तुम्हाला दिसतात, लव बर्ड्स, सगळे कुठून बनले? ते डायनासोर पासून. ससा कोणापासून बनलाय? ससाचं ओरिजिन माहितीये तुम्हाला? डायनासोर पासून. आता तुम्हाला ऐकायला खूप काल्पनिक वाटत असेल, सर्च करा, सायंटिफिक कारण बघा, तुम्हाला कळेल. सगळे प्राणीतून बनलेले. असं झालं का आज जंगल जळालं आणि दुसऱ्या दिवशी लगे डायनासोर म्हटलं की आकार बदल, लगे एवढा मोठा आकार एवढा झाला? त्यांना लाखो वर्ष लागले हे अडॅप्ट करायला. त्यांची येणारी पिढी आणखी छोटी, येणारी पिढी आणखी छोटी, येणारी पिढी आणखी छोटी, पंख असे ते बनत गेले. तर मोस्टली डायनासोर्स हे उडते बनले, उडणारे बनले मोस्टली. बाकी आपण हे मॅमल्स वेगवेगळे बनत आलेलो आहोत. तर एवढी इव्होल्युशन झाली आपल्या याच्यामध्ये 460 करोड वर्षामध्ये. म्हणजे आपल्याला माणूस बनून आता काही लाखो वर्ष झाले, 14-15 लाख वर्ष, तो त्याच्या थोडंसं आधी. त्याच्यामध्ये पण प्रकार आहेत ना, होमोसेपियन, सेपियन, सेपियन, त्याच्या आधी निअँडरथल, तसे बनत बनत आलेलो होतो आपण. पण आपण एकत्र येऊन राहायला जर सुरुवात जी म्हणतायत ना, ती 14-15 लाख वर्षापूर्वी केलेली आहे. इथपर्यंत क्लिअर? एक ब्रीफ ऍडव्हान्स जिओग्राफीमध्ये याच्यावरती कमीत कमी 5 ते 6 लेक्चर्स होणार आहेत, फक्त ह्या काळखंडावरती, फक्त हेडिन, आर्कियन, प्रोटेरोझोइक आणि पनेरोझोइक. ओके. पण तुम्हाला ब्रीफ फक्त एक स्टोरी सारखं कळालं म्हणजे आपल्याला 14-15 लाख वर्ष झाले की नाही? 460 कोटी वर्षामध्ये किती काय? हा किती आहे? 1 सेकंड पण नाहीये. जर आपण कम्पेअर केलं 460 करोड वर्ष, 1 सेकंड पण नाहीये. त्या 1 सेकंदामध्ये एवढं सगळं झालंय. आपली पूर्ण नाही का सभ्यता एवढं इथपर्यंत आलोत आपण. काळ कळाला. तर जेव्हा आता विचार करा 14-15 लाख वर्षापूर्वी आपण आहोत, आपण सगळेजण आहोत, आपण एकत्र राहायला सुरुवात केली. आपण काय म्हणतोय की सगळ्यात जुनी संस्कृती सिंधू संस्कृती, ग्रीक, रोमन, कारण की त्यांचे लिखित पुरावे आहेत. बऱ्याच ठिकाणी आपल्याला नाही का त्यांचे अवशेष म्हणा किंवा स्कल्पचर्स वगैरे आपल्याला आढळतात की नाहीत? म्हणून आपण काय म्हणतो सिंधू संस्कृती सगळ्यात जुनी, प्राचीन ग्रीक, रोमन संस्कृती सगळ्यात जुनी. तर त्या आहेत इसवी पूर्व 3000च्या आसपासच्या. मग त्यांना 5000 वर्ष झालंय. त्यांना किती वर्ष झालंय? लगभग 5000 वर्ष झालंय. तुम्ही किती वर्षाचे आहेत आता? 20, कुणी 18, त्याच्यापेक्षा कमी,
कोणी 20-25 आहे ना. तर तशी पहिली संस्कृती कधी झाली आहे? 5000 वर्षापूर्वी. म्हणजे आता झाली की नाही ती सिंधू संस्कृती, तिचे पुरावे आहेत म्हणून. महाभारत झालं होतं, महाभारताचे ग्रंथ ते सगळं जे आहेत त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी दाखवलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. महाभारत पुन्हा कोणीतरी लिहिलं असेल. कोणी लिहिलंय महाभारत? व्यासजींना. आणि रामायण कोणी लिहिलंय? महर्षी वाल्मिकी यांना. बरोबर. ते ऑब्झर्व करत करत लिहिणार की नाही काय चाललंय काही नाही. आता त्यांची जी भाषा आहे त्याच्यामध्ये अलंकारिक असते, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी नाही का लाईक उडणारं ते रथ वगैरे अशा गोष्टी येतात. पण आपण अंडरस्टँड करू शकतो कॉमन सेन्सनं कसं असेल, त्यांना काय दिसलं असेल, कसं असेल. तर त्यांनी आजूबाजूचं ऑब्झर्व करून लिहिले की नाही, कोणती नदी कुठे आहे, कोणतं सैन्य, कोणता वंश, सगळं आढळतं की नाही. तर महाभारत आहे इसवी पूर्व 6000 आणि रामायण आहे इसवी पूर्व 11 ते 12000. सगळ्यात जुनी गोष्ट रामायण. आणि आपण एकत्र आलोय 12-13 लाख वर्षापूर्वी. आता काही PhD धारक आहेत जे 20-20, 30-30 वर्षापासून अभ्यास करतायत. कशांचा? वेदांचा. वेद माहिती आहेत ना? किती वेद आहेत? कोणकोणते? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. 4 वेद आहेत की नाही. तर सगळ्यात जुना कोणता याच्यामधला? ऋग्वेद. आज जर तुम्ही बघायला गेलात सगळ्यात सायंटिफिक ग्रंथ हे आहेत. सगळ्या जगातल्या भाषा इथून आलेल्या आहेत. सगळ्या जगातल्या भाषा. संस्कृत कुठून आली? सगळ्यात जुनी भाषा आपल्यासाठी कोणती आहे? संस्कृत. ती कुठून आली आहे? वेदातून. वेदामध्ये छंद भाषा यूज केलेली आहे, संस्कृतचं क्लासिक व्हर्जन. आणि त्यांच्या जे अभ्यासक आहेत आताचे आणि जे सायंटिफिक पुरावे आता पुढे येत आहेत हळूहळू, तुम्हाला येणाऱ्या काही वर्षामध्ये खूप सारे पुरावे मिळतील याच्याबद्दल की जी वेद लिहिले गेले ते लगभग 10 लाख वर्षापूर्वी लिहिले गेलेले आहेत. 10 लाख वर्षापूर्वी लिहिलेले आहेत. तेव्हापासूनची भाषा आहे. तुम्ही विचार करा, आपण एकत्र आलोय. आपण एकत्र आल्यानंतर संकेत सुरू होतील की नाही? ते उचल भाषा असेल ना आपली काहीतरी. झालं नाही सुरू, राईट? म्हणजे आपण तर एकत्र येणार तर आपण काय करणार? बोलणार, संभाषण करणार, कम्युनिकेशन करणार, लिहिणार गोष्टींना कुठे ना कुठेतरी, है ना. चुनखडी भेटली कुठे, अरे किती भारी दिसते, मग आपण लिहिणार, त्यातून आपल्या आकृत्या काढणार. आकृत्या कशाच्या? मोस्टली जे दिसते आपल्याला त्याच्या काढणार आपण आजूबाजूला. म्हणजे आपला व्यवहार सुरू झालाय की नाही? लाखो वर्षापूर्वीपासून. आता आपण सगळे तेव्हाचे आहोत. आता आपल्याकडे इंटरनेट आहे? नाहीये. तेव्हा मोबाईल आहे. टाइमपास करण्यासाठी आपल्याकडे काय आहे त्यावेळेस? न्यूजपेपर, कोडे, सुडोकू. मग आपण काय करणार? आपलं काम काय असेल? सकाळपासून शिकार करा, खा आणि फिरा इकडे तिकडे. तर आपल्याला पूर्ण वेळ मिळतोय की नाही? मग आपण कुठे आग बघतोय, कुठे पाणी बघतोय, है ना. सगळ्या गोष्टी आता त्या तर बघून बघून आपण कंटाळलो. मग आपण सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेट कुठे करणार? कुठे करणार? आकाशात. तेव्हा लाईट्स आहेत का पृथ्वीवरती? जस्ट इमॅजिन त्यावेळेस आभाळ कसं दिसत असेल आणि किती HD क्वालिटीमध्ये दिसत असेल. स्पष्ट दिसत असेल. आजच्यापेक्षा खूप स्पष्ट दिसत होतं, खूप जास्त स्पष्ट. एका ताऱ्याचा उल्लेख आहे जो 1 लाख वर्षापूर्वी कुठे होता आणि इथून पुढे 1 लाख वर्षापूर्वी कुठे असणार आहे हे सुद्धा लिहिलेलं आहे. हे सुद्धा लिहिलेलं आहे, तंतोतंत लिहिलंय. कसं लिहिलं असेल? कसं दिसत असेल? अभ्यास त्यांचा. मी बघतोय लहानपणापासून तारे, मी नोट डाऊन करतोय. मी म्हातार झालो, मी मेलो, माझी येणारी पिढी आली, ते बघते, ते नोट डाऊन करते. अशा शेकडो पिढ्या गेल्या, तेव्हा कुठेतरी एक मॅप बनवला आपण. तेव्हा गुगल मॅप होता. तेव्हा कळणार कसं आपण उत्तरेत जातोय, दक्षिणेत जातोय, कसं कळणार? किंवा कसं कळणार आपल्याला कुठे जायचंय? आपल्यासाठी मॅप काय असेल? बलून होते का? किंवा असं आहे का त्यावेळेस समजा निखिल माझ्याजवळ आहेत, निखिलला मी जोरात उंच फेकलंय आणि निखिल वरती जाऊन लगेच कागदावरती बघतायत कुठे जंगल आहे, कुठे नदी आहे, लगेच काढतायत मॅप. असं आहे का? मग मॅप कसा बनणार? आपल्याला दिशा कशा कळणार? कुठे जायचं कसं कळणार? नॅव्हिगेशन कसं कळणार? जे अवशेष भारतामध्ये आहेत जे ते स्पेनमध्ये पण आढळलेत लाखो वर्षापूर्वीचे, त्यावेळेस पण येणं जाणं होतं. त्यावेळेस पण लोक येणं जाणं करत होते. कॉन्टिनेंट्स एकत्र होते, जमिनी वेगवेगळ्या होत्या. मायग्रेशन तेव्हा पण चालू होतं. तेव्हा पण लोक बुद्धिमान होते. बुद्धिमानच आहेत आपण. उलट आता बुद्धी घसरते आपली. हे वेद, हे सायंटिफिक नॉलेज आहे. आज त्याच्यावरून किती खेळतोय आपण. काही पण अर्थ लावतोय, काही पण करतोय. श्रद्धा, अंधश्रद्धा किती वाढलाय आता. तेव्हा हा सायंटिफिक, हा प्युअर सायंटिफिक अभ्यास आहे त्यांचा, प्युअर वैज्ञानिक अभ्यास.
सेकंदाचा हिशोब आहे त्यांना तेव्हापासूनचा. आता विचार करा त्यांचे डोके कसे चालत असतील. भले त्यांना ते बनवण्यासाठी हजारो वर्ष लागले असतील. वेदांचे अर्थ बघा, त्याच्यामध्ये जे श्लोक सांगितले त्याचे अर्थ बघा, तुम्ही म्हणाले बापरे पूर्ण सायंटिफिक स्टडी आहे. मग आपल्याला काय दिसत होते? तारे दिसत होते. आणि मी तुम्हाला ताऱ्याबद्दल आत्ताच काय सांगितलंय, यातले बरेचसे तारे, यातले करोडो तारे मेले, हजारो तारे तर आपलं लेक्चर चालू असतानाच मेले, पण त्यांचा प्रकाश लाखो वर्षापूर्वी पण दिसतोय, इथून पुढे पण लाखो वर्ष दिसणार आहे. आणि हे जे आपले पूर्वज होते बघणारे, लाखो वर्षापूर्वी त्यांनी बघितलेले तारे, पोलरिस, सिरियस, अजून दिसतो तो. सगळ्यात मोठा चमकणारे ताऱ्यापैकी ते आहे, अजून दिसणार, इथून पुढे पण लाखो वर्ष दिसणार. आणि त्यांची जागा बदलते का? नाही. सूर्य आपल्या जसा गॅलेक्सीमध्ये जातोय, गॅलेक्सी पण फिरते, सगळ्या गोष्टी एक्सपांड होत आहेत, सगळ्या गोष्टी मूव्ह होत आहेत. त्यामुळे ते आपल्याला आज पण दिसतंय, लाखो वर्षापूर्वी नंतर पण दिसणार. तर मग आपण आहेत त्यावेळेशी, आपण बसलोय समजा असंच अंधारामध्ये, आणि आपण काय करतोय, याच्यावरून आपण आकार बनवू लागलो की अरे हा पतंगासारखा आकार, हा स्कॉर्पिओ सारखा आकार बनवू लागलो की नाही असं बऱ्याच ठिकाणी. कारण की आपल्याला सूर्य दिसतो आणि सूर्याच्या बाजूला आजूबाजूला रात्री आपल्याला तारे पण दिसतात, रोज दिसतात की नाहीत. रोज त्यांचं लोकेशन पण बदलतं. रोज सूर्य आणि चंद्र 4 मिनिटं आधी उगवतो, माहितीये तुम्हाला, कारण की पृथ्वी पण जागा बदलते ना तिची, सूर्याभोवती फिरतात. सगळं काय आहे? सायंटिफिक आहे. तर आपण मग हे मॅप बनवले की मग रोज दिसू लागले की हा दिसला की मग हा ऋतू चालू आहे, आपण सध्या इथे आहोत. मॅप भेटले ना आपल्याला. आपण मॅप कशाला बनवून बघितले? कशापासून मॅप बनवले आपण? स्टार्स. त्याला आपण काय म्हणतो? आपण त्याला? माहित तर तुम्हा सगळ्यांना आहे. काय म्हणतो आपण? काय म्हणतात? पंचांगामध्ये आहे, कुंडलीमध्ये असतं, नक्षत्र, राशी, 12 राशी सगळे दिसतात त्याच्यामध्ये, आकार आहेत, याच्यातून नाव आले ते पिसेस, एरिस, टॉरस, इथून बनलेत त्या. पंचांग बघितलं जातं, कुंडली बघितली जाते. आता समजा तुमचा जन्म, तुमच्यापैकी कोणाचा तरी जन्म 2000 मध्ये झाला, 27 जानेवारी 2000. तर 27 जानेवारी 2000 ला कोणता तारा कुठे आहे याच्यावरून ते ठरवलं जातं. तुमची बर्थ डेट आठवा. तुम्ही सगळेजण काय करा, तुमची जन्मतारीख आठवा. आठवली? टायमिंग पण आठवा, सकाळ संध्याकाळ. तर तुम्ही सकाळी जर जन्मला असाल तर संध्याकाळी पूर्ण पोझिशन बदलते की नाही ताऱ्यांची, पृथ्वी पण दुसरीकडे जाते. तर तुम्ही एक्झॅक्ट जेव्हा जन्मलायत तेव्हा तारे कुठे ना कुठेतरी होते ना, सगळे जेवढे आपल्याला दिसतात, सप्तऋषी, हे ते, कॅप्रिकॉन, लिब्रा, दिसतं ना हे सगळ्या राशी. या सगळ्या राशी कशापासून म्हणल्यात? तारांपासून. बरोबर? राईट. आपलं सूर्य, चंद्र, पृथ्वी, सगळे ग्रह, सगळं ब्रह्मांड 5 तत्वांपासून बनलंय. हे पण कुठे सांगितले? वेदांमध्ये. किती तत्व? 5. कोणकोणते आहेत? अग्नी, जल, वायू, जमीन, पृथ्वी आपण ज्याला म्हणतो, आणि आकाश. याच्याशिवाय काय आहे का? 6वं काय आहे? याच्यापेक्षा काय आहे? आपली बॉडी पण 5 ह्याच्यापासून बनली की नाही? अग्नी पोटात आहे, ऍसिड. जल 70% तर जलपासूनच बनलोत आपण. पृथ्वी आहोत आपण, आकाश आहोत आपण, हवा, त्याच्यामध्ये आहेत ना आपण. 5 तत्वापासून बॉडी बनली की नाही? सूर्य पृथ्वीवरती परिणाम टाकतो. अरे अख्खी पृथ्वी त्याच्यातून बनली आहे. परिणाम टाकायचं काय? रोज तो परिणाम टाकतो, आपल्या जीवनावर टाकतो. सूर्य जर 6 महिने नाही आला तर इमॅजिन होतंय? नाही. बरोबर? म्हणजे सूर्य आपल्या जीवनावर परिणाम टाकतो, चंद्र आपल्या जीवनावर परिणाम टाकतो, सूर्यापेक्षा जास्त पण टाकतो तो, जवळ असल्यामुळे. अख्खा समुद्र खेचतो स्वतःकडे, भरती ओटी आणतो, चंद्र जवळ असल्यामुळे आणू शकतो की नाही? तर त्याच्यामुळे चंद्राचा परिणाम आपल्यावरती पण होत असेल की नाही? 70% पाणी, बाकी पंचतत्वच आहेत की आपल्यात. तर चंद्राचा प्रभाव होत असेल की नाही आपल्याला? सायंटिफिकली सांगा मला. सूर्याचा परिणाम होत असेल, ज्युपिटरचा परिणाम होत असेल, सॅटर्न, व्हीनस, सगळ्या ग्रहांचा, मंगळाचा परिणाम होत असेल. आणि जे जवळचे तारे, पोलरिस, सिरियस, जवळचे तारे की नाहीत आपल्या पृथ्वी सूर्यापासूनचे, ते किती ताकदवर आहेत? काही सूर्यापासून, सूर्यापेक्षा लाखो पट मोठे आहेत. तर त्यांचा मायनर इम्पॅक्ट काय आपल्याला होत असेल की नाही? हे असतात ग्रह तारे. आपण म्हणतो ना कुणाचं शनी भारी आहे, शुक्र भारी आहे, तर ते तुम्ही जेव्हा जन्मला आलेला आहे तर तुमच्यावर कोणता परिणाम, तुमचे गुण कसे आहेत? आपल्यापैकी सगळे चिडखोर आहेत का? भांडखोर आहेत का? कोणी शांत आहे, कोणी चिडखोर आहे ना? वेगवेगळं आपलं नाही का स्ट्रक्चर वेगळं आहे, गुण वेगळे आहेत आपले. कशामुळे? जसं आपण जन्माला आलो, जे
कंपोजिशन आपल्या बॉडीचं स्ट्रक्चर जे बनलं त्यावेळेस जसं अफेक्ट झाले त्याच्यानुसार आपण बनलेलो आहोत. एकदम सिंपल गोष्ट आहे. एखादा आपण खडा घालतो किंवा जवळ एखादी गोष्ट ठेवतो जी त्या ग्रहाशी किंवा त्या ताऱ्याशी संबंधित असते, कारण की ती त्याचा प्रभाव अट्रॅक्ट करतं आणि वाढवतं, म्हणून ते दिले जातात. कळालं? आपली बुद्धी आपण कोणाशी आता जेव्हा आपण व्हायब्रेशन्स करतो, जे मंत्र आहेत वेदांमधले, तुम्हाला माहिती आहे सगळ्यात जुनी भाषा जगातली कोणती? तर वेदांमध्ये जी आहे छंदो भाषा. तर ते तुम्ही मंत्र ना फक्त डोळे झाकून हेडफोन लावून ऐका, तुमच्या शरीरामध्ये असे व्हायब्रेशन्स क्रिएट होतील आणि खूप पॉवरफुल. कुणीतरी हेडफोन काढून फेकून पण देईल, जमणार नाही, सहन होणार नाही काहींना. तुमच्यापैकी बरेचसे असतील डायरेक्ट फेकून देतील, एवढे पॉवरफुल ते शब्द आहेत, कारण की ती सगळ्यात प्राचीन भाषा आहे, प्राचीन शब्द आहेत ते तेव्हाचे. आणि प्रत्येक गोष्ट तेव्हा कशातून शिकलेलो आहेत? अनुभवातून, स्वतः. तर ही आहे आपली मानवी सभ्यता. जंगल जळाले, खाली आलोय, मग ऑब्झर्व करू लागलो, मॅप बनवू लागलो, इथून सगळं काय इथून आलं आहे. याला आपण रोज रात्री बघायचं, मग ह्याच्यातून आपण मॅप तयार केले. आणि पूर्ण चॅप्टर पुढे त्याच्याशीच रिलेटेड आहे. पूर्ण चॅप्टर 7वीचं नक्षत्र, फक्त नक्षत्रांसाठीचं चॅप्टर आहे. म्हणजे विचार करा, गव्हर्नमेंट, शाळा यांना पण वाटतंय की आपल्याला हे नॉलेज मिळालं पाहिजे, पण ऑलवेज आपण काय करतो? मग कधी कधी अंधश्रद्धेत जातो. गुडघ्यावर चला, एवढे दिवस उपाशी राहा, किंवा आणखी काही नाही का, लेकरांना वरून खाली फेकून दिलं जातं, झेललं जातं, खूप काही गोष्टी येतात. मग ह्या करायची गरज नाहीये हे खेळातून कळतं, आणि कुठपर्यंत गोष्टी करायच्यात हे पण कळतं. कारण की शेवटी सगळं पंचतत्वातूनच बनलेलं. आणि आपण जेव्हा मरतो, राख होते किंवा सूक्ष्मजीवांमध्ये आपलं विलिनीकरण होतं, म्हणजे पंचतत्वात वापस जातो की नाही आपण. लाईफ सायकल चालते. भगवद्गीतेपर्यंत सांगत आलेली, भगवद्गीता आता आलेली आहे, हे त्याच्यापेक्षा आधीच आहे. भगवद्गीतेमध्ये काय सांगितले? महाभारत. कृष्णजी अर्जुनाला सांगतात, त्यांचं मोठं रूप दाखवलंय कृष्णाचं. कृष्ण म्हणजे त्याच्यामध्ये सांगितले का 2 पाय 2 हात, आणि सांगितलंय कुठं असं? आता कृष्णाच्या ऐवजी त्याच भगवद्गीतेमध्ये कृष्णाला नाव ब्रह्मांडाचं द्या. मी ब्रह्मांड बोलत आहे, मी ब्रह्मांड, मी अर्जुनाला सांगत. अर्जुन म्हणजे तुम्ही सगळे, मी पण ब्रह्मांड आपल्याला सांगते. असं बघा, तुम्हाला सगळे वैज्ञानिक उत्तरं तुम्हाला गीतेमध्ये मिळतील. त्याच्यामुळे बऱ्याचशा विविध धर्माचे लोक सुद्धा गीतेचा अभ्यास करतात. तर धर्म एकच आहे, मानवतेचा धर्म, जो आपण सुरू केलाय ना आपल्यासाठीच आहे, आणि तो पूर्णपणे वैज्ञानिक आहे. हे मला तुम्हाला सांगायचं, वैज्ञानिक आहे. आता हे तुम्हाला मी बरोबरच सांगितलं, याचा जर पूर्ण अभ्यास करायला तर आपले जीवन संपून जाईल. तुम्ही जेवढं कराल, कारण की त्यांनी लाखो वर्ष दिले आहेत लोकांनी ते हे बनवण्यासाठी. ऑब्व्हियसली आपल्याला जेवढं कळेल तेवढं कळेल, पण एक ढाचा मला तुम्हाला सांगायचा होता. हा हे असं होत आलेलं होतं आपण. मग काळाच्या ओघात लाखो वर्ष झाले, ही भाषा सगळ्यांना समजेल असं पण नव्हतं, कारण की होत होते काय माहिती का, इव्हेंट्स. समजा तुम्ही जस्ट इमॅजिन करा, अणुबॉम्ब बनवलाय आणि जगामध्ये आता सध्या 1000 न्यूक्लिअर सायंटिस्ट आहेत, आणि ते 1000 लोक समजा डायरेक्ट आता गेले. तसं होऊ नाही कधी, पण एक जस्ट इमॅजिन, ते नाही आहेत. न्यूक्लिअर सायन्स किती मागे जाईल की नाही? आता तरी समजा आपण एकदम डिजिटाईज केलंय, हार्ड डिस्क आहेत, सुपर कॉम्प्युटर्स आहेत, जिथं स्टोरेज सगळा डेटा, त्याच्यामुळे रिबिल्ड करायला एवढा टाइम लागणार नाही. आता काहीच नाही आपल्याकडे बॅकअप, आणि मग ते गेलेत तर शून्यापासून सुरुवात करावी लागेल की नाही? आणि हे झालं ह्या लाखो वर्षांमध्ये, कारण की रामायण 12,000 इसवी सन पूर्व 12,000, आणि हे डायरेक्ट 10-11 लाख वर्षापूर्वी वेद. तर मधल्या गॅपमध्ये काय झालं की बऱ्याच वेळेस लाईफ जात होती. म्हणजे बिमारी, आता इव्हन ब्रिटिश काळामध्ये प्लेग यायचा, किती लोकांना मारायचा. जुन्या काळात किती बिमारी येत असतील, कुठं वोल्कॅनो फुटला किंवा एखादा व्हायरस येत असेल, त्यांना काय माहिती मग व्हायरस, किंवा वेगळ्या शब्दांना ओळखत असतील व्हायरस त्यावेळेस. मग गेले तर त्यावेळेस काय व्हायचं? मग समजा 50-60% जर लोक मरतायत तिथे, तर नॉलेज पण मरून जायचं, ते पुन्हा वापस पहिल्यापासून. ह्या सायकल्स खूप वेळ झाल्या मधल्या पिरियडमध्ये. म्हणून अर्थ बदलत गेल्या, गोष्टी बदलत गेल्या, स्वतःच्या फायद्यासाठी अर्थ सांगू लागले, स्वतःच्या फायद्यासाठी गोष्टी करू लागले, नाही का? मग आता महाभारताच्या नंतरचं कलयुग, सगळं फसवा फसवी, इसकी टोपी उसके सर चालू आहे ना, हे बघताय ना तुम्ही. सगळेजण मोस्टली आपला फायदा बघतोय की नाही आपण ह्याच्यामध्ये, आणि ऑलरेडी त्यावेळेस प्रिडिक्ट केलं. तर हे आपला जीवन प्रवास चालू आहे. आता वापस काही लाखो वर्षानंतर पृथ्वीवरची लाईफ अजून एकदा जाणार आहे, कारण की तेवढं प्रदूषण, तेवढ्या गोष्टी झाल्यात. 2 वेळेस लाईफ गेली, आता आणखी एकदा जाणार आहे. म्हणजे जी मोठी एक्सटेन्शन जे म्हणतो ते होणार आहे लाखो वर्षानंतर. मग काय होणार? वापस लाईफ पहिल्यापासून सुरू होणार. कळाला हा प्रवास? तर हे जे पुराणे ग्रंथ वगैरे जे तुम्ही बघताय, हे सगळं काय आहे? प्युअर सायंटिफिक नॉलेज आहे.
तुम्ही जेवढं त्याला शिकणार तेवढं तुम्हाला शांत झाल्यासारखं वाटेल, तुम्हाला जीवनाचा अर्थ कळायला. ज्ञान प्राप्ती कशाला म्हणतो मग आपण? ते लोक बघा किती शांत संयमी असतात, त्यांना कसली चाह नसते. कारण की एकदा कळले की एंडच काय आहे, ब्रह्मांडच काय हे समजू लागतं, ते तेव्हा ते लोक खूप शांत होतात. तर जेवढं तुम्ही स्पेसचा अभ्यास करणार, युनिव्हर्सचा अभ्यास करणार, तेवढी तुमची पर्सनॅलिटी मजबूत होणार, ब्रॉड होणार आणि संयमी होणार. ओके, चालायचं मग आता पुढे.